अक्षय जोशी, 2012 बी प्रोडक्शन पास आउट. करंटली वर्किंग विथ मर्सिडीज बेन्झ R&D इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आणि आज आपण या स्लाइड्स तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे डिस्कस करणार आहोत की तुमचा करिअर प्लॅन कसा बनवावा, आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की व्हॉट आफ्टर इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग नंतर काय. मला वाटतं बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, त्यामुळं हा विषय घेतलेला आहे मी. आणि हा एक स्लाइड शो तुम्ही पूर्णपणे न स्किप करता एखादी स्लाइड पाहावा असं मला वाटतं, कारण या स्लाइड शो बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली ही आयडिया येईल की तुम्ही काय करणं गरजेचं आहे आणि तुम्ही काय कराल. तुम्ही नक्कीच हा डिसिजन घेतला असेल असं मला वाटतं की इंजिनिअरिंग नंतर तुम्ही काय करू शकाल. तर मला असं वाटतं की 3 मुद्दे जे असतात प्रत्येक वेळी इंजिनिअरिंग नंतरचे, बिझनेस, फर्दर स्टडीज का जॉब्स, तर त्याप्रमाणे आपण आता बिझनेसला सगळ्यात पहिल्यांदा हात घालणार आहोत. आणि या थोड्याफार मी केलेल्या स्लाइड ज्या आहेत तुम्हाला हेल्पफुल होतील असं मला वाटतं. सो लेट स्टार्ट विथ बिझनेस. बिझनेसमध्ये ऑप्ट करत असताना कोणकोणते मुद्दे असतात, तर सगळ्यात पहिला मुद्दा असतो की, किंवा आपण असं म्हणू की 2 मुद्दे जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत बिझनेस करावा किंवा न करावा या डिसिजन मधले, की ते म्हणजे तुमच्याकडे एक युनिक आयडिया आहे आणि तुमच्याकडे फंड्स आहेत. जर तुमच्याकडे युनिक आयडिया आणि फंड्स दोन्ही पण आहेत आता या कंडिशनला इंजिनिअरिंग पास आउट होत असताना, तर मला असं वाटतं की डेफिनेटली यू शुड गो फॉर अ बिझनेस. कुठल्याही प्रकारची वाट बघू नका. फर्दर स्टडीज किंवा एक्सपिरियन्सचा तुम्हाला गरज नाही, कारण एक खूप सुंदर म्हण आहे, कॅच देम यंग. आणि जेवढा लवकर तुम्ही ती गोष्ट करायचा प्रयत्न कराल आणि जेवढा लवकर तुम्ही तुमच्या आयडियाला हात घालाल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तर त्यामुळं सगळ्यात पहिला मुद्दा, तुमच्याकडे युनिक आयडिया आहे पण फंड्स नाही आहेत, देन सर्च फॉर फंड्स अँड टिल दॅट टाइम यू कॅन थिंक अबाउट व्हॉट टू बी डन. जर तुमच्याकडे फंड्स आहेत पण युनिक आयडिया नाही आहे, तर स्टार्ट फाइंडिंग आउट फॉर दोज आयडियाज. आणि निश आयडियाज म्हणू किंवा सध्या करंट मार्केट आयडियाज कुठल्या आहेत त्या शोधा, मार्केट रिसर्च करा आणि त्यानंतर जावा. आणि त्या स्टेजला आहे की जे तुमच्याकडे आयडिया सुद्धा आहे आणि फंड सुद्धा आहेत, आणि जेव्हा तुमच्याकडे दोन्ही गोष्टी असतील त्या क्षणाला नक्कीच तुम्ही तो बिझनेसचा निर्णय घेऊ शकता. आणि जे मेजर कॅटेगरी असते आपण म्हणू की जिथं माझ्याकडं बिझनेस आयडिया पण नाही आहे आणि माझ्याकडे फंड्स पण नाही आहेत, त्या केसमध्ये काय करावं. तर डेफिनेटली जे पुढचे मुद्दे असतात तर त्याच्याकडे आपण बघणार आहोत. तर ते कुठले, तर जॉब करावा का फर्दर स्टडी करावं. मला असं वाटतं जर तुम्ही बिझनेस करणार नाही आहात तर अल्टिमेट गोल ॲट द एंड ऑफ द डे, जोपर्यंत तुमच्याकडे बिझनेसची आयडिया आणि फंड येत नाही तोपर्यंत डेफिनेटली अल्टिमेट विल बी द जॉब. फर्दर स्टडीज कॅन बी वन ऑफ द वे, किंवा आपण म्हणू एक मार्ग आहे की त्या आवडत्या जॉबपर्यंत आणि चांगल्या एखाद्या रेप्युटेड जॉबपर्यंत पोहोचायचा. मग हा निर्णय कसा घ्यावा की फर्दर स्टडी करायचा आहे का जॉब करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला इंट्रोस्पेक्ट करण्याची खूप गरज आहे. आणि इंट्रोस्पेक्टसाठी एक सुंदर वाक्य माझ्या आवडत्या पिक्चरमधलं कुंफू पांडामधलं, जो बऱ्याच लोकांनी तुम्ही बघितलं असेल, की देर इज नो सिक्रेट इन्ग्रेडियंट, इट्स जस्ट यू. तर त्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या आत बघणं गरजेचं आहे आणि तुम्हाला स्वतःला तो ड्रॅगन स्कोर शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आत बघून त्यातल्या सगळ्या गोष्टी इनहरंट करू शकता. आणि त्यासाठी आता आपण इंट्रोस्पेक्शन कसं करावं किंवा काय करावं याचा एक थोडासा मी प्रयत्न केला आहे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तुम्हाला समजून द्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट फाइंडिंग द इंटरेस्ट. मग तो रिलेटेड टू इंजिनिअरिंग असेल किंवा नॉन रिलेटेड असेल, तो आधी फाइंड आउट करा. याच्यामध्ये परत कॅटेगरी कशावर डिपेंड करतात, तर जी लोक इंजिनिअरिंगमध्ये येतात, इंजिनिअरिंगमध्ये येतानाच त्यांना माहीत असतं की बाबा मी काय या ब्रँचमध्ये आलोय. काही लोकांनाही माहीत नसतं, काही लोकांना ते सेकंड इयरला कळतं, काही लोकांना थर्ड इयरला कळतं, तर काही लोकांना सब्जेक्ट वाईज कळतं की मला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे, मला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे. सो सब्जेक्ट बेस्ड इंटरेस्ट असेल, पण तुम्ही तो रिलेटेड इंटरेस्ट फाइंड आउट करा आणि नोट डाऊन करा. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वही पेन घ्या किंवा तुमचं ॲज तुम्ही जेवढ्या आता मॉडिफाईड असाल त्याप्रमाणे तुम्हाला वाटेल त्या गोष्टीवरती नोट डाऊन करा आणि त्याप्रमाणे रिलेटेड टू इंजिनिअरिंग, नॉन रिलेटेड टू इंजिनिअरिंग असे त्यामुळे तुमचे इंटरेस्ट फाइंड आउट करा. द नेक्स्ट स्टेप वुड बी टू फाइंड अ स्कोप अराउंड इट. आता स्कोप जो फाइंड आउट करणं असतं तो अनफॉर्च्युनेटली आपण करंट बेसिसवरच करू शकतो. कारण मला आठवतंय जेव्हा मी माझा निर्णय घेतला होता मी फ्युचरिस्टिक घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बऱ्याच चुका होत्या. जसं मी इंजिनिअरिंगपर्यंत बाहेर पडत आलो तोपर्यंत त्यात मला कळलं की मी बऱ्याच चेंजेस झाले त्याच्यामध्ये. सो व्हॉट आय सजेस्ट इज तुम्ही स्कोप फाइंड आउट करताना करंट बेसिसवरती करा आणि त्यामुळे तुम्ही एक्सेल व्हाल आणि तुमचा निर्णय घेऊन तुम्ही त्याला मार्गस्थ व्हाल. त्यावेळी डेफिनेटली आय थिंक की तुम्ही तो निर्णय योग्य करायची तुमच्या अंगात ताकद असेल. सो त्यामुळे करंट मार्केट अनालिसिस आणि सिच्युएशन्स बघून तो तुम्ही स्कोप फाइंड आउट करा. त्यातले फ्युचर ट्रेंड्स थोडेफार वाचून घ्या, त्याप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करा की फ्युचरमध्ये त्यामध्ये काय येणं गरजेचं आहे, काय येत आहेत, नवीन गोष्टी काय होत आहेत. सध्या आता करंट सिच्युएशन बघता जो करोनाचा इफेक्ट होणार आहे जगावरती तो थोडा अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा आणि त्या बेसिसवरती बऱ्याच गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा.
आणि मग त्यात अबंडंट जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ज्या भरपूर आहेत आजूबाजूला आणि ज्या नेहमीच राहतील अशा कोणत्या आहेत त्या फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. द नेक्स्ट विल बी, जो मला वाटतं ह्याच्या सोबत तुम्ही करू शकता किंवा विदाऊट करू शकता. म्हणजे मला काय म्हणायचं तर इंटरेस्ट स्कोप एकत्र तुम्ही मर्ज करा आणि तेव्हा सिलेक्शन प्रोसेस मर्ज करा. अदरवाईज तुम्ही तिन्ही वेगवेगळे मुद्दे बघू शकता. हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक तुम्ही जसं कराल ते बरोबर आहे. यासाठी कुठलाही एक स्पेशल फॉर्म्युला नाही, इट्स अबाउट यू. सो त्याप्रमाणे तुम्ही नोट डाऊन करा. आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय असेल तर एखादी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे त्याच्या टफनेसच्या बेसिसवरती, टाईप ऑफ सिलेक्शन प्रोसेस काय आहे किंवा क्रायटेरिया बेस्ड सिलेक्शन प्रोसेस काय आहे. तर फॉर एक्झाम्पल मला चांगले मार्क्स नाही आहेत इंजिनिअरिंगला किंवा मी 60% नाही आहे थ्रू आउट, तर मग कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा सिलेक्शन प्रोसेस त्यामध्ये आहेत किंवा एखाद्या फर्दर स्टडीसाठी त्यामध्ये कुठल्या सिलेक्शन प्रोसेसेस हे करतात, एखाद्या सिलेक्शन प्रोसेस टफनेस कशी आहे, त्याचा टाईप कसा आहे. तर या पूर्ण तुम्हाला अनालिसिस त्याचा त्याप्रमाणे करावा लागेल. ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे मी म्हणतो, त्यामुळे परत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही इंटरेस्ट फाइंड आउट करा, नोट डाऊन करा. मग तो इंजिनिअरिंगच्या रिलेटेड असेल नसेल पण लिहून ठेवा. स्कोप त्यानंतर जावा, त्याप्रमाणे त्याला लिहून ठेवा न लिहून ठेवा आणि त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जावा. आता एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या मित्राला फॉर एक्झाम्पल जिमिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याचबरोबर त्याला क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. सो दोन्ही नोट डाऊन करा. करंट सिनारिओ, मार्केट सिनारिओ त्याच्यावर मर्ज करा आणि फाइंड आउट करा की त्या दोन्हीमध्ये काय आहे करू शकतो. आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये त्या सिलेक्शन प्रोसेससाठी कुठले कुठले जॉब्स आहेत काय आहेत ते करा. आता यासाठी तुम्हाला करणं काय गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तर एक चेकलिस्ट असली पाहिजे, जी चेकलिस्ट तुम्हाला कंटिन्युअसली त्या फॉलो करून तुम्हाला एक मार्ग दाखवू शकेल. इट विल शो यू द पाथ विच यू कॅन गो ऑन अँड देन फाइंड अ सक्सेस, किंवा जो बुल्स आहे आपण म्हणतो तो फाइंड आउट करू शकाल, तुमचा करिअर प्लॅन फाइंड आउट करा. आता ही चेकलिस्ट कुठली आहे तर डिफरंट डिफरंट पोझिशन्स फाइंड आउट करा. त्या पोझिशन्स कोणत्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, त्या पोझिशन्स कशा आहेत आणि त्या पोझिशनच्या बेसिसवरती त्याचे रोल्स काय आहेत. द रोल्सची डेफिनेशन वेगवेगळी असू शकते. तर आता रोल्स कुठले आहेत एखाद्या पोझिशनमध्ये 10 पोझिशन्स आहेत त्याचे रोल्स वाचून काढा. 10 पोझिशनचे वेगवेगळे 5-6 वेगवेगळे रोल्स असू शकतील. सो तुम्हाला अजून परम्युटेशन कॉम्बिनेशन्स मिळतील. गोईंग बियॉन्ड टू इट, व्हॉट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ दॅट रोल्स. सो यू हॅव नाउ 3 क्रायटेरियाज. हा डेफिनेटली तुम्हाला अनालिसिस करावा लागेल आणि हे तुमच्यासाठी अनालिसिस करावं लागेल, ज्याच्यामध्ये तुम्ही पोझिशन्स फाइंड आउट केले तुमच्या आवडत्या इंटरेस्ट स्कोप आणि सिलेक्शन प्रोसेसवरती. त्या बेसिसवर तुम्ही रोल्स त्याचे फाइंड आउट केले, त्या रोल्सचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय वाचल्या आणि तुम्ही मेक शुअर केलं की तुमचे जे काही अनालिसिस तुम्ही आतापर्यंत केले ते परफेक्ट आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आय गेस इथं थोडंसं दिसणार नाही असं मला वाटतंय, बट लेट्स गो अहेड विथ इट. ती सॅलरी विच टॉक्स अबाउट की रेम्युनरेशन काय आहे, त्या रेम्युनरेशनचा तुम्हाला कसा पुढे फायदा होणार आहे आणि त्याचे काय काय त्यातल्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही त्याची सॅलरी आणि ते रेम्युनरेशन त्याप्रमाणे जावाल त्याप्रमाणे शेवटी तुम्हाला कळेल की हा ही बाबा यातून मला रेप्युटेड किंवा यातून मला ही सॅलरी मिळणार आहे, यातून मला ही सॅलरी मिळणार नाही आहे, किंवा मला अल्टिमेट एखादी सॅलरी मिळण्यासाठी मला हा मार्ग करायचा, तर त्याच्यामध्ये ह्या 2-3 सॅलरीजचे असलेले जॉब्स मला घ्यावे लागतील. सो इट्स लाईक फाइंडिंग अ शॉर्ट टर्म अँड देन लॉंग टर्म गोल. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्हाला असं होणार नाही की डायरेक्टली एक चांगला जॉब मिळेल किंवा रेप्युटेड जॉब मिळेल, बट इट कुड बी अ जॉब विच कुड लीड टू दोज रेप्युटेड कंपनीज. आणि एक लक्षात ठेवा, सुरुवात करताना प्रत्येक जॉब हा रेप्युटेड असेल किंवा त्याच लेवलच्या सॅलरीचा असेल असं नसेल, पण कुठेतरी तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि हा मेसेज आता सध्याच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा आहे, जेव्हा आपण करोना आणि ही आपण म्हणू कोविड-19 सिच्युएशन जी आलेली आहे जगामध्ये, की जिथं थोडंफार का होईना पण जॉबच्या बेसिसवरती फरक पडणार आहेत नवीन जॉब्स क्रिएट होण्यामध्ये. सो आय होप तुम्हाला अंदाज आलाय की मी इथं काय सांगायचा प्रयत्न करतोय आणि गो थ्रू इट. आता थोडं अजून तुम्हाला एक्सप्लेन करायला आणि त्यातून अनालिसिस करायला लेट्स गो अहेड आणि फाइंड आउट करूया एखादं एक्झाम्पल कसं असणार आहे. सो आता कन्सिडर दिस पर्टिक्युलर पर्सन ॲज अक्षय जोशी. आता अक्षय जोशीला सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं आहे तर बिझनेस प्लॅन आहे का. 2012 साली माझ्याकडे बिझनेस प्लॅन नव्हता, आत्ताही नाही आहे. अजूनही मी शोधतो मला बिझनेस प्लॅन मिळेल का एखादा चांगला. आणि त्याचप्रमाणे त्याही माझ्याकडे बिझनेस प्लॅन एखादा चांगला नव्हता, विच आय एक्सप्लेन यू इन लास्ट स्लाइड, की इथं माझ्याकडे आयडिया किंवा एक फंड्स नाही आहेत. आणि जेव्हा माझ्याकडे तसं नाही आहे त्यानंतर मी काय करणार, जसं आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे पहिल्यांदा आपण जाणार इंटरेस्ट फाइंड आउट करायला. एक्झॅक्टली जेव्हा आपण इंटरेस्ट फाइंड आउट केला तेव्हा मी इंटरेस्ट नोट डाऊन केले. थर्ड इयरला इंजिनिअरिंगच्या येताना मला असं कळलं होतं की मला जे काही सब्जेक्ट चालू आहे डिझाईन किंवा ऑल मला इंटरेस्ट येत नाही आहे, पण जेव्हा क्वालिटी मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हे सब्जेक्ट सुरू झाले तेव्हा आय स्टार्ट फाइंडिंग इंटरेस्ट इन टू इट. आणि त्या ऑपरेशन्स मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंटचा इंटरेस्ट आल्यामुळे आय एम नोटिंग डाऊन माय इंटरेस्ट एज मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज. गोईंग फर्दर टू इट, जेव्हा मी स्कोप फाइंड आउट करायचा प्रयत्न केला त्यामध्ये मला कळलं की सर्व्हिस इंडस्ट्री इज गोइंग टू बी मेजर रोल चेंजिंग आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अपॉर्च्युनिटी येणार आहेत पुढे रादर दॅन मॅन्युफॅक्चरिंग वन्स.
मग त्यावेळी त्याप्रमाणे त्या दोघांना मर्ज करायचं की नाही हा निर्णय नंतरचा होता, पण आय नोट डाऊन ॲज अ सर्व्हिस इंडस्ट्री इन माय स्कोप. गोईंग अहेड टू इट, जेव्हा मी माझं अनालिसिस केला की सिलेक्शन प्रोसेसमध्ये मला काय रोल आहेत, वेअर गुड आहे, तेव्हा मला कळलं की मी ॲप्टिट्यूड आणि त्याचप्रमाणे आपण म्हणू GDPI ज्या प्रोसेस असतात त्यामध्ये थोडाफार चांगला आहे. आय एम गुड इन टू, त्या बेसिसवरती मला हा ॲप्टिट्यूड टेस्ट आणि त्या बेसिसवरती सिलेक्शन प्रोसेस मी निवडली. गोईंग अहेड विथ इट, जेव्हा मी चेकलिस्ट कंप्लीट केल्या त्यावेळी मला कळलं की त्या चेकलिस्ट प्रमाणे जे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याप्रमाणे सप्लाय चेन मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट याच्यामध्ये जे रोल्स आहेत, याच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, दे आर मोर सुटेबल टू वॉट एव्हर द इंटरेस्ट आणि सिलेक्शन प्रोसेस आणि स्कोप जे आहेत माझ्या त्याच्यासाठी. आणि अकॉर्डिंगली देन आय कम टू द सोल्युशन, आय नीड फर्दर स्टडीज टू गो अहेड फॉर दिस मॅनेजमेंट जॉब्स. कारण जोपर्यंत मी त्या मॅनेजमेंट जॉबसाठी जाण्यासाठी डायरेक्टली इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जाऊ शकत नाही आहे, तर त्यासाठी मला फर्दर स्टडी मॅनेजमेंटमध्ये करावं लागेल. आणि त्यासाठी मी जो निर्णय घेतला तो हा होता की आय नीड टू गो फॉर ऑपरेशन्स मॅनेजमेंट ऑर सप्लाय चेन मॅनेजमेंट काइंड ऑफ MBA एका रेप्युटेड कॉलेजमधून. आणि त्याचप्रमाणे मला त्याचा स्टडी करावा लागला आणि हा डिसिजन मी थर्ड इयरच्या दरम्यान घेतला होता. बट डोंट वरी, राईट नाव तुम्ही थर्ड इयरला असाल, थर्ड इयर एंड होत असेल किंवा तुम्ही फोर्थ इयर कम्प्लीट करत असाल, इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही निर्णय घेतला त्याच्यावरती कॉन्स्टंट राहणं. ज्यावेळी तुम्ही त्या डिसिजनला कॉन्स्टंट राहाल त्यावेळी तुम्हाला डेफिनेटली एक आयडिया येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्याल. आणि आता जर तुम्हाला या गोष्टींवरती कुठेही इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला त्यातून इन्फॉर्मेशन हवी असेल, यू कॅन नोट डाऊन माय ईमेल ID विच इज joshiyakshayD@gmail.com. यू कॅन राईट बॅक टू मी आणि डेफिनेटली मेन्शन करा सब्जेक्टमध्ये अबाउट दिस व्हिडिओ. आणि आपण त्याप्रमाणे तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकेन मी. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप की तुम्हाला हा जो कंटिन्युअस आपण डिस्कशन आता करत आहोत, वेगवेगळ्या सिरीज चालू आहेत, व्हिडिओ सिरीज, त्या तुम्हाला हेल्पफुल होतील. आणि त्याचप्रमाणे आता हा जो मी शेअर केला तुम्हाला प्रेझेंटेशन आहे तो तुम्हाला हेल्पफुल होईल आणि फर्दर त्याप्रमाणे आपण डिस्कशन्स करूच. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.